बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्ताराने। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल। यासाठी जिल्हा प्रशासनाने 2 जागा सुचवल्या असून केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचे काम लवकरच मार्गी लागेल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। भविष्यातील हवाई सेवेचा वाढता व्याप लक्षात घेऊन उजळाईवाडी विमानतळाची धावपट्टी 3000 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे। तसंच टर्मिनल बिल्डिंगमध्ये एरो ब्रिजची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं। खासदार धनंजय महाडिक यांनी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल खासदार महाडिक यांनी जिल्हाधिकारी येडगे यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं। त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत कोल्हापुरातील केंद्रीय विद्यालय, कोल्हापुरी चप्पल क्लस्टर योजना, विमानतळ विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण, वन विभागाच्या जमिनीतून जाणारे रस्ते या प्रमुख विषयांवर सुमारे 1 तास सविस्तर चर्चा झाली। बैठकीनंतर बोलताना खासदार महाडिक यांनी याबाबत माहिती दिली। कोल्हापुरात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी केंद्रीय विद्यालय व्हावं म्हणून आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला। सध्या केवळ पुणे आणि बेळगाव इथंच केंद्रीय विद्यालय आहे। त्या पाठोपाठ कोल्हापुरातही केंद्रीय विद्यालय होण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना यश आलं असून शासनाने त्याला मान्यता दिली आहे। त्या दृष्टीने कोल्हापुरात 2 ठिकाणच्या जागा प्रशासनाने सुचवल्या आहेत। केंद्रीय समितीने जागेची पाहणी करून त्याला मान्यता दिल्यानंतर हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूरमध्ये केंद्रीय विद्यालय नाही आहे। केंद्रीय जे कर्मचारी असतात त्यांच्या मुलांना जर शिक्षण घ्यायचं असेल तर ते एक विशेष विद्यालय असते, परंतु ते पुण्यामध्ये आणि बेळगावमध्ये आहे। तर मी गेले काही दिवस फॉलोअप घेत होतो आणि ते आता आपल्याला मंजूर झालेलं आहे। त्यांना आपल्याला चांगली जागा सुचवायची होती आणि चांगली इमारत सुचवायची होती। तर त्या संदर्भात एक सकारात्मक आता काही जागा मिळालेल्या आहेत आणि तो प्रस्ताव आपण पाठवून या वर्षाखेरीपर्यंत केंद्रीय विद्यालय कोल्हापूरला सुरू होईल असा मला विश्वास आहे। 2 जागा आपण प्रस्तावित करतोय। ते केंद्रीय कमिटी येते, केंद्रीय कमिटी सर्वेक्षण करेल आणि त्यातून जे चांगली जागा त्यांना आवडेल, जिथं ते निधी लावू शकतील अशा जागा ते सिलेक्ट करतील, मग त्याला प्राधान्य दिलं जाईल। कोल्हापुरातील उजळाईवाडी विमानतळावरून 15 मे पासून हवाई सेवेचा विस्तार होत आहे। लवकरच हैदराबाद आणि बेंगलोर या 2 नवीन मार्गावर विमानसेवा सुरू होत आहे। चालू वर्ष अखेरीपर्यंत आणखीन काही प्रमुख शहर कोल्हापुरातून हवाई सेवेने जोडली जातील। त्यामुळे भविष्यातील हवाई सेवेची वाढती व्याप्ती लक्षात घेता विमानतळाचं विस्तारीकरण करण्यात येत आहे। सध्या विमानतळाची असणारी धावपट्टी 2300 मीटरवरून 3000 मीटरपर्यंत वाढवण्यात येईल। तसंच एरो ब्रिजची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे, असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण झालं पाहिजे हे तर आता आपल्याला माहिती आहे की आता नवीन आणखीन 3 विमानसेवा उद्या 15 मे पासून सुरू होत आहेत। त्यामुळे विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। 64 एकर जागा जिल्हाधिकारी महोदयांनी लँड ॲक्विजिशन केलेलं आहे, त्यांचे रिम्युनरेशन दिलेलं आहे आणि त्याच्या रनवेचं काम सुरू करण्याचं आता प्रक्रिया सुरू होत होती। दरम्यान 2300 मीटर हा रनवे करायचा प्रस्ताव होता। मी आज असं सजेस्ट केलेलं आहे की हा रनवे आता 3000 मीटर झाला पाहिजे, कारण भविष्यात 2-5 वर्षानंतर मोठी विमानं एअरबसेस किंवा त्यापेक्षा मोठी विमानं कोल्हापूरला येऊ शकतात। टर्मिनल बिल्डिंगला एरो ब्रिज नाही आहेत आपल्याकडं, तर एरो ब्रिज असणारी टर्मिनल बिल्डिंग बनवावी, 3000 मीटरचा प्रस्ताव बनवावा, हे 2 विषय आज महत्त्वाचे कोल्हापूरच्या विमानतळाच्या बाबतीत आज आपण घेतलेला आहे। कोल्हापुरी चप्पलची कोल्हापूरची खासियत आहे। या चप्पलेला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी क्लस्टर योजनाही अंमलात येत आहे। केंद्र सरकारने चर्म उद्योगाच्या वाढीसाठी 100 कोटी रुपयांची मेगा क्लस्टर योजना जाहीर केली आहे। याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरी चप्पलच्या क्लस्टर योजनेला गती देण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। कोल्हापुरी चप्पलचं क्लस्टर मंजूर होऊन बरेच दिवस झालेले आहेत, त्यांना जागा मिळत नव्हती। आता जी कमिटी आहे किंवा जे असोसिएशन आहे त्यांनी खाजगी जागा घेतलेली आहे भाडेतत्वावर। त्या ठिकाणी तो क्लस्टर मंजूर करून त्याच्यावर जी मशिनरी आहे, साधारण 25-30 करोड रुपयाची जी मशिनरी आहे
ती आली पाहिजे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात इथल्या कारागिरांना जे आर्टिझन्स आहेत कोल्हापूर चप्पल बनवणारे विशेषतः महिला यामध्ये आहेत त्यांना त्यातून काम मिळावं, त्यांना त्या सगळ्या कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या सुविधा मिळाव्यात यासाठी ती एक बैठकीतला आज महत्त्वाचा विषय होता। या 8 दिवसामध्ये तोही प्रस्ताव जाऊन त्याची लवकर मंजुरी मिळेल आणि खूप मोठी संधी कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांसाठी, चर्मकार समाजासाठी उपलब्ध होणार आहे। जिल्ह्याच्या दुर्गम डोंगरी तालुक्यातून वनविभागाच्या हद्दीतून 6 रस्ते गेले आहेत। हे रस्ते नागरिकांच्या वापरात येण्यासाठी PWD, वनविभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याशी बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं। यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, जिल्हा परिषदेच्या प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई, माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते।